एंट्री गेट आहे. सो आता आम्ही हे एंट्री गेट आणि आम्ही आता रोपवेने वरती जाणं, म्हणजे ट्रेन आहे इथे हाजी मलंग म्हणजे मलनगडच्या इथे जाण्यासाठी. येताना आम्ही बघू ट्रेक करूनच, म्हणजे चालतच येऊ. आणि इकडून आता आपल्याला एंट्री करायचं आहे या साईडने. ऐश्वर्या, सो अशा प्रकारे इथे 150 रुपीजचं तिकीट आहे आणि मी आणि ऐश्वर्याचं आम्ही दोघी जणांचं तिकीट काढलेलं आहेत मी 150 रुपीज पर पर्सन. सो दोघींचे मिळून 300 झालेले आहेत. असं आम्ही दर भटकून खाली लाईनमध्ये थांबलेलो आहे ट्रेनसाठी. फायनली फायनल डेस्टिनेशन आता आम्ही फायनली बसलो आमच्या डेस्टिनेशनकडे जाण्यासाठी ट्रेनमध्ये. आम्ही जाणार तर घरी पण फायनली आम्ही तिकडला जाऊया आणि आता आम्ही जातो फायनल मलंगगडला. आणि इकडे आम्ही आता संगीत खुर्ची पहिला एक संगीत खुर्चीचा डाव होईल इकडे आल्यावर तुमच्यासोबत आणि जो जिंकेल त्याला फर्स्ट सीट मिळणार आहे. मजा आ रहा है बट ब्लॉग है ना थोड़ा फनी होने वाला है. ॲक्च्युली आम्ही खरी स्टोरी सांगते तर तुम्हाला मी खोटं काय लपवणार नाही. आमचा असा प्लॅन होता की आम्ही जाऊ ट्रेकला आणि आम्ही असं विचार केला सकाळी 4:30 वाजता मी उठली, मग ऐश्वर्याला उठवला. मग आम्ही विचार केला चला जाऊयात. पहिला कुठला ट्रेक होता आपला आजोबागड आहे ते होतं शहापूरला. तर तिथे गेलो. तिकडे आम्हाला ऑटो आणि टॅक्सीवाल्यांनी नाचवलं. ते म्हणतात इकडनं तुम्हाला खूप लांब पडेल, इकडनं जात नाहीत ऑटो रिक्षा. तर मग आम्ही आमचा प्लॅन बदलला की बाबा तिकडे जाऊन आम्ही अडकलो तर आम्हाला परत आणणार. आश्रमगावला गेलो. आश्रमगावला आम्हाला ऑटो आणि टॅक्सीवाल्यांनी नाकारलं. त्याच्यानंतर आम्ही गेलो कसाऱ्याला पण आम्हाला धुडकारले. आम्ही सगळीकडे भटकून परत आम्ही रिटर्न जात होतो. नंतर आम्हाला एक आठवलं की कल्याणला जाऊ शकतो. फायनल आम्ही कल्याणला आलो. तिथे पण आम्हाला धुडकावलं. पहिले आम्ही वेस्टला गेलो. वेस्टला बोलतात की जा ते तुम्हाला तर ईस्टला ऑटो मिळेल. मग ईस्टला गेलो. ईस्टवाले बोलतात नाही तुम्हाला इकडे शेअर ऑटो नाही मिळणार, इकडं तुम्हाला जास्त तुमचे घेतील 300 का 400 रुपये म्हणाले. माझं असं झालं भाई एवढ्या रुपये तर आम्ही गावाला जातो. नंतर मग आम्ही परत वेस्टला आलो. वेस्टवरनं मग तिकडे ब्रिज चालू होतं. ब्रिजच्या एंडिंगला एकदम बसेस आणि ऑटोज म्हणजे टॅक्सी मिळतात तिकडे शेअरमध्ये. तर आम्ही तिकडनं शेअरने परत आम्हाला कशी आहे काय नेवाळेला मग उतरलो. नेवाळेपर्यंत आमचे 30 रुपीज पर पर्सन घेतले. मग तिकडनं आम्ही मलंगगडच्या तिथे उतरलो आणि फायनली आम्ही आता चालतो लाईनमध्ये. ट्रेन दाखवते. ट्रेन आहे इकडे. गाईज ही ट्रेन आहे छान. बरोबर आहे ऐश्वर्या. सिग्नल लागला मध्ये. ही आहे इकडची रोपवे मलंगगडच्या इथली. मी तुम्हाला 150 रिटर्न ट्रेन तिकीटमध्ये सोडते. वरून खाली मिळते आणि बेस्ट ट्रेन आहे. कृपया ध्यान दें, चलती ट्रेन में खड़े ना हो, अपनी सीट पर बैठ जाएं. मलंगगड रोपवे मध्ये आपले स्वागत आहे. कृपया लक्ष द्या. धावत्या ट्रेनवर उभे राहू नका. आपल्या जागेवर बसा.
आपण आता वरती पोचलेलो आहोत आणि अशा प्रकारे मी आईस्क्रीम खाते आणि खूप गरमी आहे आणि मला टोपीत आईस्क्रीम लागला. मी समोर ना हाजी मलंग दर्गा आहे आणि वरती पण शंकराचं मंदिर आहे आणि या साईडला पण अपोजिट साईडला पण एक मंदिर आहे जे खाली आहे. पहिले आपण दर्गाच्या साईडला जाऊन आपण मंदिराचं पण दर्शन करणार आहोत आणि मग खाली जाऊन कोणतं मंदिर आहे ते मला बघावं लागेल. शिवमंदिर, शिवमंदिर, दोन्ही पण शिवमंदिर आहे. दोघांचं पण आपण इथे जाऊन दर्शन करणार आहोत. आपल्याला त्याच्यानंतर परत आम्ही ट्रेनने खालीच जाणार आहोत. रिटर्न तिकीट आहे. भेंडी लोकांनी आम्हाला सिंगल तिकीट नाही मिळणार आणि ते सिंगल तिकीट नसतं, रिटर्न तिकीटच मिळणार. काय जबरदस्ती आहे? हां जबरदस्ती हा ना, का जबरदस्ती? त्यांचं असं म्हणा तुम्ही पैसे भरा, तुम्हाला चालत जायचं जा, उडत जायचं उडत जा, कसे पण जा. एक दर्गा विचित्र आहे. असं वाटतं आम्हाला आम्ही मुघल सल्तनत आलं की आमच्याकडनं कर वसूल करतात. भेंडी बोर्ड तो कुछ लिखा नाही. रोजचे 5 रुपये एंट्री घेतात ते लोक आणि बोलतात कर आहे, कर टॅक्स घेतात आणि ते पण बोलतात की असले रस्ते असे रस्ते बनवतात. सिडी बांधायला ते रोजचे 5 रुपये घेतात प्रत्येक टुरिस्टकडनं. इथून दर्गा, इथे दर्गा आहे. साफ 5 रुपये घेऊन रोज पण किती आहे बाई. इथे शिवमंदिर आहे बरोबर दर्गाच्या बाजूला. हे आहे इथलं शंकर मंदिर. यार इकडं पाणी नाही इथे हात धुवायला. किती छान आहे. वाव. खूप सुंदर मंदिर आहे. शंकराचं मंदिर आहे इथे. गणपती बाप्पा खरंच दे सद्बुद्धी लोकांना. इथल्या लोकांना बोलायची शिस्त नाही देवा. खूप सुंदर हनुमानाचं मंदिर आहे. अशा प्रकारे मी 2 गाई आणि 2 बैलांपासून वाचून पळत आली. आता आम्ही चाललोय दुसऱ्या मंदिरामध्ये, ते पण शंकराचं मंदिर आहे ना ऐश्वर्या? हां, ते पण शंकराचंच मंदिर आहे. इथूनच 2-3 मिनटावरती जा. खतरनाक. तिथे केवढा मोठा बैल होता तो, एवढा मोठा शिंगावाला बैल होता भाई. एक तो मेरे को डर लगता है वो गाय और बैल से. हेट नहीं है, सिर्फ डर लगता है. खतरनाक. पूर्ण गावातनं जायचं आपल्याला. हे बरी मंदिर आहे, गाव आहे पुरा. इकडे मंदिर आहे ऐश्वर्या देवीचं. इथे खूप सुंदर देवीचं मंदिर आहे, एकविराईचं. बघू शकतात. छान. गावामध्येच आहे, तुम्हाला दिसून जाईल. गावातमधनं आपण दुसऱ्या मंदिरात जेव्हा चालत जातो ना, दर्ग्याच्या अपोजिट साईडचाच रोडला आहे. साईबाबांची मूर्ती पण आहे. हां, अजून 10 मिनिटावरती मंदिर आहे. आणि अशा प्रकारे मी माझे काय बोलतात अंगातली खाज कमी करून शूज काढलेले आणि माझ्या पादुकांवरती आलेली आहे मी. नाही काढले जात आहेत कारण मंदिर आहे ना इकडे, तर आम्हाला ते दर्शन घेण्यासाठी 10 वेळा काढ घाल. खूप गरम आहे का खाली जमीन? ऐश्वर्याने पण तुझी खास कमी केलेली. मी तर चप्पल चालते. गरम गरम लागतंय नुसतं. शॉर्ट्स
इथून अजून 10 मिनिटावरती आहे, म्हणजे अजून आपल्याला अजून खाली 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 जायचं. साईडला तिकडे दर्गा आहे, त्या साईडला. या साईडला आपलं मंदिर, या साईडला ऐश्वर्या. अरे मंदिर भाज्यात तुला गरम नाही लागणार. हे बघा इथे मंदिर आहे, वागेश्वरी देवी पुरातन मंदिर. खूप छान जागा आहे आणि खूप शांत जागा आहे. तुम्हाला माहिती आहे मला खूप शांतता आवडते, मला आवाज अजिबात आवडत नाही. पण हे मंदिर बंद का दिसतंय? दुपारचं बंद असणार. हो, खूप सुंदर जागा आहे. खूपच छान. दुपारचं बंद करून ठेवलंय. चप्पल काढूया आपण पहिले. खूप सुंदर जागा आहे, शांत जागा एकदम. हां बंद. येस, आमचं दर्शन झालेलं आहे. दोन्ही पण मंदिराचं आणि इथून पण मलंगड दिसतंय. जाऊ करू एक दिवशी ते मलंगड सुद्धा वरती. कपडे आले रे ब्लॉगमध्ये. आमचं मंदिराचं दर्शन झालेलं आहे मलंगडच्या इथलं, पण असं मी ट्रेक नाही केलं मलंगडचं. मलंगडला जाऊ वरती, इथून दिसतंय मलंगड तिकडे. यस, वाव काय शॉर्ट आहे इथून. ते मलंगड आहे, तिथे एकदा प्लॅन करू जायचं. हे पूर्ण गाव आहे इथलं. येताना आम्हाला विंडो सीट नाही मिळाली, पण आता आम्ही विंडो सीटसाठी ट्राय करणार आहोत. ऐश्वर्याला कुठून ऊन लागते काय माहिती डोळ्यामध्ये. काय मस्त सीन येतो बघ ना. गाईज, तर अशा प्रकारे माझी आणि ऐश्वर्याची अशी चूल संपलेली ॲडव्हेंचरची सकाळपासूनची. आणि पण आम्ही मलंगडचं हे केलेलं आहे, म्हणजे आम्ही टेम्पल वगैरे बघून मलंगडचं ट्रेक नाही केला आम्ही. सो ते पण करू एक ना एक दिवस. पण मी तुम्हाला व्ह्यू दाखवते मलंगडचं. खूप सुंदर व्ह्यू आहे. आणि इथून तुम्हाला फॅनिक्युलर तुम्हाला रोपवे इथून तिकीट्स वगैरे मिळेल. मी काय स्ट्रगल केलेलं आहे, स्ट्रगल लाईफमधला जो स्ट्रगल असतो ना, आणि तो एवढा घाणेरडा स्ट्रगल मी केलेला है. पैसों की कमी की वजह से हम लोगों को स्ट्रगल करना पड़ता है गाइस. जल्दी से सब्सक्राइब करो और हमारा चैनल मोनेटाइज करो, ताकि हम लोगों को ऐसे स्ट्रगल करना ना पड़े. तो हमें सोचना ना पड़े और हम लोगों को ऐसे वीडियोस बनाने के लिए दिक्कत ना हो. आम्हाला असं खूप असं आमच्याकडे असं काय बोलतात त्याला, फंडची कमतरता भासते. त्यामुळे आम्हाला रिक्षावाल्यांसोबत भांडावं लागतं आणि रिक्षावाला आम्हाला घेत नाहीत. म्हणून आपको उधर से नहीं मिलेगा, उधर से मिलेगा. प्लीज गाईज, माझं आणि ऐश्वर्याचं चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब टू आवर चॅनल अँड लवकर मॉनिटाईज होऊ दे, म्हणजे आम्ही आउट ऑफ इंडिया पण जाऊ. आउट ऑफ इंडियाचे ब्लॉग्स मिळतील बघायला. येस, बस हुआ एडवेंचर. बाय.